म्हणजे पहाटे पहाटे जो येतो काय गोड सकाळ असायची. आता पावाला आला, आता पावाला आला, मम्मीला बोला आणि पप्पाला बोला. मी जन्मल्यापासून तर पाववालाच भेटला मला. वासुदेव काय भेटला बरं म्हणतो आई पाव, आई नाही पावली पप्पा पाव. तुला जिंदगीत कोण पावणार नाही दादा. नाही पहिली माय लेकराला अंगाई घालून, आजी अंगाई घालून झोपी घालायची. लिंबोणीच्या झाडा मागे चंद्र झोपला ग बाई, लिंबोणीच्या झाडा मागे चंद्र झोपला ग बाई. आज माझ्या पाठशाला, आज माझ्या पाठशाला झोप का ग येत नाही. लिंबोणीच्या झाडा मागे चंद्र झोपला ग बाई, लिंबोणीच्या झाडा मागे चंद्र झोपला ग बाई. किती गोड होती दादा. आजकाल इमानदारीनं सांग माय, लेकूर रडायला लागल्यावर तुम्ही त्याच्या हातात हारीपाट देता का अंगाई मानता? हे गे रेणापूरच्या बाया, तुमचं पिंट्या रडतय, तुम्ही काय करता ग? तुम्हाला माझी शपथ तुम्ही खोटं बोलला का? हा मोठ्यानं काय बोलता म्हणजे इट इज करेक्ट ना. आणि तोंड घेऊन म्हणते ती बी अजून तुम्ही वागताय ते बरोबर आहे म्हणायचं. मग हे तुमच्या मोबाईलचा परिणाम आहे. ही पोरं चुकीची नाही. ही पोरं करोडो रुपयाचे बंगले बांधणार. किती रुपयाचे? करोडो. ही पोरं करोडो रुपयाची बंगली बांधणार पण त्यात तुम्हाला ठेवणार नाही. कारण हाय सोसायटीमध्ये ही विल गिल्ट ऑन यू. लाज वाटणार त्यांना तुमची. आम्हाला बाप असा सुटापुटातला पाहिजे, धोत्रातला पायजम्यातला नाही. अशी माय जीन्स मधली पाहिजे, अशी नऊवारीतली साडीतली नाही. मम्मा पाहिजे मम्मा. माय बाप बदलतो का रे? काही खरं नाही दादा आमचं. लय अवघड आहे. काय सांगायचं तुम्हाला. मी गोडही पोर आहेत. अरे कौतुक वाटतं त्या पोरांचं महाराज, हे स्वतःच्या सामर्थ्यावर मायबापाला जगवतात. कौतुक वाटतं त्या पोरांचं जे पाकिस्तानच्या बॉर्डरवर छत्रपती शिवरायांचा पुतळा उभा करतात. अरे कौतुक वाटतं त्या पोरांचं. अर्धा एक इंच छाती कमी पडली ना तर माझा भाऊ पहाटे 3:30-4 ला उठतो, गावाच्या फेऱ्या मारतो, शरीर कमावतो, पण स्वतःच्या रक्षणासाठी नाही, देशाच्या संरक्षणासाठी. अरे कौतुक वाटतं त्या पोरांचं. माझी विनंती आहे रे, थोडं बदला. इथून पुढे गावातला 15 ऑगस्ट 26 जानेवारीचा तिरंगा कुठल्याच पुढाऱ्याच्या, पैशावाल्या, लाचाराच्या, भ्रष्टाचाराच्या हाताने फडकवत जाऊ नका. गावातला तिरंगा त्या कुटुंबाच्या हाताने फडकवा ज्या कुटुंबातला पोरगा आर्मीत आहे. तिरंग्याची जाण त्या कुटुंबाला. त्या हातवर झेंड्यासाठी काय गमवावं लागतं? त्या आईला विचारा ज्यानं पोटचा गोळा दिला, त्या बापाला विचार ज्यानं म्हातारपणाची काठी दिली, त्या बायकोला विचार ज्यानं कपाळीचं कुंकू पुसलं, त्या लेकरांना विचारा बापाच्या हाताला धरून जग बघायच्या काळात त्यांचा बाप जगाच्या रक्षणासाठी सीमेवर उभा होता. तुम्हाला आम्हाला काय जाणीव आहे? आम्ही आमच्या संसारात मग्न आहेत. करा हो संसार, पण कर्तव्याची जाणीव ठेवा. देव देश धर्म हे आपलं कर्तव्य आहे. तरुण वयात सळसळ तर रक्त तर उपयोगी चांगली लावा. विनंती माझी दादा. चला जाग्यावर मग नुसतं इथं येऊन चालणार नाही. कर्म करावं लागणार आहे. न कर्म करता आणि पैशाच्या पाठी लागू नका रे. भगवंताचं नाम विपदो विपदो नेव संपोदनच संपदा विपदा विस्मरणं विष्णू संपन्न नारायण स्मृती. जेव्हा तुम्ही विपत्ती समजता ती विपत्ती नाही, जेव्हा तुम्ही संपत्ती समजता ती संपत्ती नाही. भगवंताला विसरणं ही खरी विपत्ती आहे आणि भगवंताला मनात ठेवणं ही खरी संपत्ती आहे. पण ती संपत्ती जपा आणि ही संपत्ती जपायची आहे ना तर सोपा मार्ग आहे. हरिमुखे म्हणा, 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 पुण्याची गणना कोण करी, कोण करी, पुण्याची गणना कोण करी, कोण करी. हरिमुखे 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 म्हणा, 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 हरिमुखे म्हणा. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. काय ताकद आहे देवाच्या नावात. अरे माझ्या देवाच्या नावानं कान्होपात्याला मंदिरात जागा दिली. माझ्या देवाच्या नावानं चुकोबरायला दारात जागा दिली. माझ्या देवाच्या नावानं
अरे काय ताकद आहे माझ्या देवाच्या नावात. माझ्या देवाच्या नावानं जनाईसाठी पांडुरंग यावा, माझ्या देवाच्या नावानं गोरबाकासाठी पांडुरंगाने माती तुडवावी, माझ्या देवाच्या नावानं नामदेवरायानं देवासाठी जेवायला यावं. अरे माझ्या देवाच्या नावानं मुक्ताईसाठी माझ्या पांडुरंगानं यावं, माझ्या देवाच्या नावानं मीराबाईसाठी देवानं झटावं. अरे मीराबाईला माहीत होतं देव माझा नाही, मला भेटणार नाही, तरी माझ्या मीराबाईनं प्रेम करावं. अरे विष माझ्या मीराबाईनं प्यावं आणि त्रास माझ्या भगवंताला व्हावा. इतकी ताकद माझ्या भगवंताच्या नावात आहे. काय प्रेम आहे महाराज. पण त्याच्यासाठी प्रेम तेवढं लागतं बरं. आपलं प्रेम जरा कमी पडतंय, म्हणजे आपण करतोय पण जरा प्रेम लागतं महाराज. काय प्रेम आहे महाराज. प्रेम मथुरेला गेला ना भगवंत, त्या गवळणींना विचारा काय प्रेम होतं दादा. बाबा ते प्रेम. एक बार तो राधा बन कर देखो मेरी सावनिया, राधा यू रो रो कहे. एक बार तो राधा बन कर देखो मेरी सावनिया, राधा यू रो रो कहे. प्रेम होतं तसलं प्रेमच नाही दादा. आमची माणसं तसलं प्रेम करू शकत. प्रेम विचारा त्या राधेला. असं नाही आणि येडे हो तुम्हाला म्हणून सांगते, राधा 21 वर्षाची तेव्हा श्रीकृष्ण 5 वर्षाचा होता. राधेला नवरा होता जेव्हा देव रांगत होता. असं नाही की ते प्रेम विचित्र होतं, निर्वासनिक निकलंकित आपल्यासारखं नव्हतं दादा. ते त्याला सिद्धत आहे. राधे राधे ये श्यामा सुंदरा, 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 राधे घे 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 राधे घे 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 राधे घे 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 राधे घे 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 राधे घे घे कृष्णाला करे राधे घे 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 हे कृष्णाला राधे घे राधे घे राधे घे 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 राधे घे 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 ना ग. कडेवरी घेया गोविंद, कडेवरी घेया गोविंद 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 गोविंद. हे प्रेम आहे. हे प्रेम आहे दादा. ज्याला हे कळालं ना त्याला परमार्थ कळाला. हे प्रेम आहे. काय सांगायचं तुम्हाला. म्हणून चला जागेवर घ्या. लोक म्हणली ज्ञानोबा आहेत तुम्ही वेगळे आम्ही वेगळे. ब्रह्मचारी माणसं आहेत तुम्ही, तुम्हाला जमल आम्हाला जमणार. काळजी करू नका. संसारी असावे, पक्षी अंगाने उतरती तैसे असावे. कमळ पाण्यात असतं, कमळावर कधी पाणी टिकत नाही. 6 शास्त्र 18 पुराण 4 वेद उपनिषद सांगतात. वेदांचे महर्षी असणारी व्यासमुनी खून करून सांगतायत. द्वारकेचा राणा खून, खून नाही इशारा. नजर नजर में हाले दिल का पता चलता है. तसं तसं नजर नजर मारा. असं नवरा बायकोचं भांडण लागावं त्या दणक्यात पाहू यावा. बायको निस्ती नजर करते. नजर महाराज खून महाराज. पांडवासाठी कौरवांनी लाख्यांचा महाल बांधला, राहण्यासाठी नाही जाळण्यासाठी. ही गोष्ट कौरव सोडून फक्त विदुराला माहित होती. विदुर हा तेव्हा देशाचा पंतप्रधान होता. विदुर कौरवाकडनं होता पण भक्त पांडवाचा होता. दुर्योधनाला माहित होतं ही फुटणारा गडी आहे, ह्याच्यावर लक्ष ठेवायला एक कार्यकर्ता ठेवला पाहिजे. विदुरावर लक्ष ठेवायला एक कार्यकर्ता ठेवला. महासभा आहे, महासभेत कौरव आहेत, पांडव आहेत, दुर्योधन आहेत, सगळे आहेत, धृतराष्ट्र आहेत, गांधारी माता आहेत, भगवान श्रीकृष्ण आहेत, पांडव आहेत, विदुरही आहे. विदुरावर लक्ष ठेवणारा कार्यकर्ताही आहे. पण एवढ्या माणसात विदुराने फक्त नजरेनं पांडवाला सांगितलं, तुमच्यासाठी जो लाख्याचा महाल बांधलाय तो राहण्यासाठी नाही जाळण्यासाठी बांधलाय. या वेळेला या काळाला या ठिकाणी तो महाल जाळला जाणार आहे. काळजी करू नका, माझी माणसं ठेवलेत, भुयारी मार्गाने तुम्हाला बाहेर काढतील. या विदुराच्या इशाऱ्यामुळे पांडवांचा जीव वाचला. व्यास मुनींच्या या इशाऱ्यामुळे तुम्हाला मोक्ष मिळणार आहे. व्यासाची या खुणा काय सांगतायत. प्रश्न आहे, पांडवाला घरच नव्हतं तर देव राहिला कुठे. देवाला राहायला घर लागत हृदय मंदिरी. कशासाठी येऊ देवा तुझ्या मूर्ती तुझी वसते माझ्या नित्य अंतरात. जर तू इथंच ना, फक्त आता वेळ आहे,
त्याच्या नामस्मरणाची आवड लावायची. म्हणून आता सावध व्हा. कधी लागेल रे वेड्या तुला या गोडिया भंगाची, कधी लागेल रे वेड्या तुला या गोडिया भंगाची. बघून हे सावळी मोराती आता त्या पांडुरंगाची. असे हा जन्म मोलाचा नको तू घालवू बाया, असे हा जन्म मोलाचा नको तू घालवू बाया. करुण घे भक्ती, करुण घे भक्ती, मिळेल मग मुक्ती तुला या नामस्मरणात. कधी लागेल रे वेड्या तुला या गोडिया भंगाची, कधी लागेल रे वेड्या तुला या गोडिया भंगाची. अभंगाची अभंगाची वेळ येतवर करून घ्या. वेळ गेली ना, इष्टी गेल्यावर बस स्टँडला जाण्यात मजाच नाही. आता राठोड कुटुंबानं एवढं सुंदर मंदिर बांधले, उद्या त्याचा कलशारोहण आहे. अभंग तसं मी इवले स्वरूपाला वेळेद्वारे आज घेणार होते, पण म्हणलं जरा सोपा घ्यावा. लय बी अवघडात घुसलो की पुन्हा सुधरत नाही महाराज बरं का. सुरुवात जरा सोप्यान करावी. माऊली घोड सांगतात. इवले स्वरूप लावियले द्वारी, त्याचा वेलू केला गगनावरी. मोगरा फुलला, मोगरा फुलला. अशी झाड लागलं, अजून हे मोठं होणार आहे. याचं फळ तुम्हा आम्हाला भेटणार आहे. फक्त थोडा धीर धरा, उपटू नका बरं का महाराज. धीर धरा, अहंकार करू नका. सुंदर असा हा कार्यक्रम. उद्या कलशरोहण सोहळा. आमचे हरिभक्त पारायण प्रशांत महाराज खानापूरकर, ज्यांच्यांना बघत बघत आम्ही मोठे झालो बरं का. आमचे ओमकार महाराज सुद्धा, म्हणजे आम्ही आत्ता आलोय हो दादा. बघा प्रारब्ध चांगलं आहे आमचं म्हणून लोक नाव घेतात. तर काय आहे आमच्याकडे, ढेकळं काही येत नाही आम्हाला दादा. आता हे जे काही चाललंय ना, मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है, करते हो तुम कन्हैया मेरा नाम हो रहा है. मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है. करत काहीच नाही दादा, करता नहीं हो कुछ भी फिर भी नाम हो रहा है. मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है. हे करणारं जरी राठोड कुटुंब असलं, हे करून घेणारा भगवंत आहे. आणि भगवंत कुणाकडेही करून घेत ते प्रारब्ध लागतात. आज त्यांच्या पूर्वजांची पुण्याई आहे, त्यांच्या प्रारब्धाचा वाटा प्रबळ आहे. अन्नमान धन ते का प्रारब्ध. पैसा सगळ्याकडे आहे दादा, कुणाकडे नाही. फक्त पैसा कुठं खर्च करावा याची अक्कल सगळ्याला नाही. पैसा खर्च करायची अक्कल पाहिजे ना, तर शाहरुख खानच्या पोरासारखी हालत होती. कळलं त्यालाच कळलं. त्याच्या बापाकडे कमी नव्हता, पण पोराला अक्कल नव्हती. आणि चुकीचं काय तर इट इज माय आयडल. आपले आदर्श आहेत ते. आपल्या पोरांच्या मोबाईलला डीपी आहे त्यांची, आपल्या मोबाईलला गाणे स्टेटस असतात त्यांचे. बरोबर आहे. सांगावं तेवढं कमी महाराज. जाग्यावर या, नाही विचार नाही करायचा. आज त्यांनी हे मंदिर बांधलंय ना, आज 7 पिढ्यामध्ये त्यांचं धन दौलत आणि समृद्धी कमी होणार नाही एवढी ताकद त्या एका मंदिरामध्ये महाराज. कुणाकडनंही घडत नाही रे. अरे आम्ही महाराज लोक मी आलो तरी आमच्या हातनं होत नाही. आज साधं कुटुंब असताना एवढा कष्टाने पैसा कमवून त्या भगवंतासाठी तेवढा घालवणं म्हणजे सोपं नाही. तर रुपया कोणाला देऊ वाटत नाही. आता एवढी कीर्तनं केली मी, एक जण सुद्धा शहाणा नाही जी रुपया सुद्धा एक्स्ट्रा घालतो. ठरलेलंच देतो. त्यात बी हे बघ, हे पटी नाही झाली, पटी 2000 असं वाटतं त्याला ठोकावा असा. लगा आमच्याच मळावर तुझी बरी पटी येते रे. आणि लई रे काम करणार. 7 दिवस वाजवून घेणार, 7 दिवस गाऊन घेणार, पण काल्या देशवाना काम करणार.
शरद महाराज पट्टी कमी झाली हो जरा. माणसं कडू आहेत, अरे तू कडू आहे. आणि इतके बेकार काय काय तर वशिल्यावर महाराज लोक लावते ती त्याच्यात देऊ वाटा. 5,000 घेतो, तू 1.5 घे, मी 1.5 घे, 2 मला ठेवतो महाराज. तू कशाला फार मर्थ करीतो रे का? सत्य सुद्धा वशिल्यावर आहेत आजकाल. महाराज ओळखीचा, मी कमी करायला होतो त्याला. मग तुझा काय सासरा आहे का तू? तू कशाला कमी? लोक कुठे वशिले लावतात. पंढरीला गेलं तर रांगेनं जात नाहीत, वशिले लावतात. माझा बाप सरपंच आहे, मग आमच्या जीवावर झाला का? माझा सासरा आमदार आहे, मग त्यात तुझा काय? म्हणजे तू त्याची पोरगी केली म्हणजे तू हाय कोण? वशिलेचा अर्थ माहितीये का? वय नसताना, शिक्षण नसताना, लायकी नसताना दिलेला मान म्हणजे वशिला. इथून पुढे लावायचं नाही महाराज. अरे आदर करा, कदर करा, जाणीव ठेवा रे. मी पण कोणाला इतिहास सांगायला लागले? 500 1000वर मतदान करणारे आपल्या जाती, आपल्याला इतिहास कळणार आहे का? आपलं कसं आहे, माझी गाडी, माझी भाडी, माझी दाढी, माझी बॉडी, माझ्याच बायकोची गोलगोल साडी. बस, तुझी दाढी जळू दे पण माझी बिडी पेटू दे. असले जाती आपण. आमच्या देशात 1000चं बंडल ज्याच्या खिशात त्याच नाव दारिद्र्य रेषात. कळलं त्यालाच कळलं. करा परमार्थ. काय फायदा आहे तुमचा? तुम्ही जर सत्याने वागू शकत नाही, खरं बोलू शकत नाही, परमार्थ करण्यात मजाच काय रे दादा? किती तोंडानं हरी हरी करा आणि माल घरी ठेवा, काही फायदा नाही तुमच्या हरिहरीचा. सत्याने वागत चला, जरा खरं बोलायला शिकत जा. अहो आपण इतके प्रामाणिक लोक आहेत, आपण इतके प्रामाणिक लोक आहेत की आपल्या प्रामाणिकपणामुळं पानपोईवरचा ग्लास साखळीनं बांधावा लागतो. कळलं त्यालाच कळलं. समजून घ्यायचा. विनोद सुद्धा कळला पाहिजे. काही काही लोकांना विनोद कळत, विनोद न कळणं हा सगळ्यात मोठा विनोद आहे. हे सुद्धा कळलं त्यालाच कळलं महाराज. माझं कीर्तन झालं, 2 जण हसत होते. म्हणलं दादा झालं, आता का हसता? ती म्हणला आता सुरुवातीचा विनोद आता कळला. म्हणजे एवढे वेळ काय कशाला गेलता काय? कीर्तन झालं, एक कार्यकर्ता उभा राहिला. ते म्हणला आपल्या गावात हरिभक्त परायण कुमारी शिवलाताई पाटील आल्या, त्यांनी काय सुंदर कीर्तन केलं. गावाला तर्फे कुटुंबातर्फे ताईंना भावपूर्ण श्रद्धांजली. म्हणलं मी अजून हाय मिळाल्या. लई येडे लोक रे दादा. लोकांचं कसं आहे, गोरी बायको केली हीच म्हणतात बरी दिली, काळी बायको केली हीच म्हणतात बरी केली. मग काय ब्रह्मचारी राहू का? अरे तुमचं ऐकून बायको करणं भी मुश्किल है. परमार्थ कुठं करता? मरो द्या. हो आसमान में जितने सितारे हो उतने भी अगर शत्रु हो, आपका बाल न बाका हो, अगर हरी साथ हो, जर देव सोबत हो महाराज. मागे पुढे उभा राहे संभाळीत आली आघात, घालून या वार राहिलो निरविले संती. तुका म्हणे घालू वाहुआ संसार, तुका म्हणे माझे संतन के संग लाग रे. तेरी अच्छी बनेगी, सच्ची बनेगी, तेरी बिगड़ी बनेगी, सच्ची बनेगी, तेरी बिगड़ी बनेगी. संतन के संग लाग रे, तेरी अच्छी बनेगी, संतन के संग लाग रे, तेरी अच्छी बनेगी. संगत चांगलीची पाहिजे रे दादा. गोव्याचा पहिला घास, गुटख्याचा पहिला घास, दारूचा पहिला ग्लास, मटणाची पहिली पंगत. माणूस कधी स्वतःच्या पैशाने खर्च करीत नाही. ही देणारा कोणतर दानशूर व्यक्ती असतो. त्या कर्णाला एकदा अंधारात नेऊन ठोका, मग सुधार द्याल माणसं. जरा चांगल्या कामाला माणसं कधी पुढाकार घेत नाही. पण वाईट अरे थोडी घे, अरे घे थोडी, थोडी घे. या थोडीमुळे अख्खा त्याचं घरबार वाटोळं झालं दादा. जरा लोकांचं वाईट करायचं बंद करा. काय भेटतं रे? माळकरी मित्र असला की नाही, अरे खा काय होत नाही, खा काय होत आहे, देव बघताय खा. अरे तू घातली नाही, तू त्याची कशाला काढतो? टिकू दिला नाही हो यांनी माळा. कोरोनात कळलं खरा माळकरी कोण. कळलं त्यालाच कळलं. ज्या ज्या माळा कोरोनात राहिल्या तोच खरा. काढल्या हो. एक तर घालून घातली तर असं नाकाच्या शेंड्यापासून टाकल्यापर्यंत गण लावायचा. सकाळी काकडान दुपारी हरिपाठन, संध्याकाळी गाता भजन, रात्री कीर्तन, पुन्हा भजन, हरे 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 हरे.
अरे झालं कोरोना बसला घरी. डॉक्टर म्हणला बुवा पॉझिटिव्ह. बुवा म्हणला आता कसं. डॉक्टर म्हणला तुला देव पाहिजे का जीव. बुवा म्हणला सर सलामत पगडी 50 आधी जीवाचं बघू. डॉक्टर म्हणला मग काढ मग. अंडी खाऊन जगला असा कोण आहे रे. असल्यात जातीला ना मेल्यावर यांच्या तोंडात तुळशीचं पान सुद्धा घालायचं नाही. कोंबडीचं पकच घालायचं. लय अंडी खाली तो कोरोनातला का साधे काही घालू तर नका ना मग. लय येडी दादा. एक तर कर्म करून इन केलं तर त्याला विसरून पाठीमागं जाऊ नये रे दादा. जर जागेवर या जरा नीट परमार्थ करा रे. काही पहिली लोक पॉझिटिव्ह होती दादा. देवावर विश्वास ठेवायचे होती की नाही. पहिली गाणी सुद्धा ऐका तुम्ही पॉझिटिव्ह होती. ऐरणीच्या तेव्हा तुला ठिणगी ठिणगी वाहू दे. आभाळगत माया तुझी आमावरी राहू दे. काही सुख दुःख असलं ना घरातली माय सांगायची लक्ष्मीच्या हातातली चौरी व्हावी वर खाली. इडा पिडा जाती तरी कृपा तुझी आमावरी सदा कडे राहू दे. ऐरणीच्या देवा तुला ठिणगी ठिणगी वाहू दे. आभाळगत माया तुझी आमावरी राहू दे. गुड होती माझी. दिस जातील दिस येतील भोग सरल सुख घेईल. तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं. तुझ्या माझ्या लेकराला घर कुलट. नव्या घरामध्ये काय नवीन घडलं. नव्या घरासारखं सौंदर्य गळ बघीन. दिस जातील दिस येतील भोग सरल सुख घेईल. दिस जातील दिस येतील भोग सरल सुख घेईल. आकाशी जय बघिरे पातळा मोती सोन्याचा पिंजरा. मोती सोन्याचा पिंजरा. आकाशी जय बघिरे पातळा मोती सोन्याचा पिंजरा. मोती सोन्याचा पिंजरा. मोती सोन्याचा पिंजरा. सोन्याचा पिंजरा. गोड होती दादा. अरे मी तर म्हणते नाथ बाबांनी भारुड लिहिली का ती सुद्धा अर्थपूर्ण होती. येडक मदन येडक मदन येडक मदन केवळ पंचानन. येडक मदन येडक मदन येडक मदन येडक मदन मदन बोल केवळ पंचानन. येडक मदन येडक मदन केवळ पंचानन. केवळ पंचानन मदन 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 केवळ पंचानन. येडक मदन मदन. दादाला नको ग बाई मला नवरा नको ग बाई.